आपल्याला हा विषय अवघड वाटण्यामागे, याच्याबद्दल भीती वाटण्यामागे हा ॲब्स्ट्रॅक्ट सब्जेक्ट आहे. ॲब्स्ट्रॅक्ट सब्जेक्ट. आता ॲब्स्ट्रॅक्ट सब्जेक्ट म्हणजे काय? ज्याला अमूर्त असा विषय म्हणतो. म्हणजे बघा, आपण इतिहास शिकतो, इतिहासामध्ये राजे महाराजे होऊन गेले किंवा ज्या गोष्टी झाल्या ते कोणीतरी पाहिल्या होत्या, त्यावेळेला लिहिल्या होत्या किंवा त्याच्या आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस सापडतात फिजिकल फॉर्ममध्ये. पण म्हणजे किंवा त्याच्यानंतर भूगोल जो असतो, भूगोलामध्ये आपण सगळं पाहू शकतो, डोंगर दऱ्या, पर्वत रांगा, सगळ्या गोष्टी पाहू शकतो, नद्या पाहू शकतो. त्यामुळे आपण पाहू शकतो, आपल्या सेन्सेसनी फील करू शकतो. आपले 5 सेन्सेस जे आहेत त्याच्याबद्दल आता सांगत नाही, तर यांनी सेन्स करू शकतो. परंतु हा जो सब्जेक्ट आहे नीतिशास्त्र, हा म्हणजे एक आयडिएशनल लेवलला, आयडियाच्या लेवललाच, म्हणजे कल्पनाच्या लेवललाच हा विषय असतो. म्हणजे याला फिजिकल फॉर्म नाही आहे, ज्याला आपण खयाली पुलाव म्हणू शकतो ना. खयाली पुलाव म्हणणं हा एवढा वर्ड ॲप्रोप्रिएट राहणार नाही, परंतु ब्रेनच्या लेवलला जे कॉन्सेप्ट कॉन्स्ट्रक्ट केले आहेत, संकल्पना सिंथेसिस केलेला आहे मानवाने, त्या लेवलचा सब्जेक्ट आहे, म्हणून ॲब्स्ट्रॅक्ट आहे. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट सब्जेक्टचं उदाहरण कसं देता येईल बघा. तुम्ही वन्स अपॉन टाइम इन मुंबई हा पिक्चर बघितला असेल. त्याच्यामध्ये अजय देवगण म्हणतो तो समोरच्याला की हिम्मत बताई नाही जाती, जताई जाती आहे. तशा टाईपमध्ये हिम्मत आपल्याला किंवा हे नीतिशास्त्रामधल्या काही जे संकल्पना आहेत त्या आपल्याला अशा डोळ्यांनी दिसत नाहीत किंवा फॉर्म नाही करू शकत, परंतु तो व्यवहारामध्ये लागू असतात, ते दे आर अंडर ऑपरेशन. त्यामुळे हा ॲब्स्ट्रॅक्ट सब्जेक्ट आहे. त्यामुळे एक भीती असते की आपण कशा पद्धतीने असा विचार करू शकतो वगैरे. ही भीती मी डिबंक करू इच्छितो. मी सांगू इच्छितो की हा जो विषय आहे ॲब्स्ट्रॅक्ट सब्जेक्टचा, आपण याला फॉर्म देणार आहोत. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय बघा, तुम्ही लगेराव मुन्ना भाईमध्ये पण म्हणता, म्हणजे सर्किटचं आणि संजय दत्तचं कन्व्हर्सेशन दाखवलं आहे. संजय दत्त म्हणतो तिथं की बापू है उधर दिख रहा है बापू. त्यावेळेस सर्किट म्हणतो बापू है तो बापू है, भाईने बोला अगर बापू है तो बापू है. तर मग विचारतो संजय दत्त का आहे बापू, तो चुकीच्या ठिकाणी दाखवतो. म्हणजे त्याला ते दिसत नसतं, गोष्टी दिसत नसतात. तशा टाईपचा ॲब्स्ट्रॅक्ट सब्जेक्ट वाटू शकतो आपल्याला. आणखी ह्याच्याबद्दल बोलेल मी ॲब्स्ट्रॅक्ट सब्जेक्ट म्हणजे काय, परंतु त्याला आपण मूर्त फॉर्म देणार आहोत प्रत्येक गोष्टींना. म्हणजे हे काय आहे, मी कसा मूर्त फॉर्म, किंवा म्हणजे हे पहिल्यांदाच कॉन्सेप्ट आपण घेऊन येतोय बघा. म्हणजे कुठल्या बुकमध्ये दिलेलं नाहीये की प्रत्येक गोष्टीला आपण एक मूर्ती स्वरूपात किंवा एखाद्या एक्झाम्पल स्वरूपात घेणार आहोत, त्याला एक मूर्त फॉर्म देणार आहोत.